सगळ्या मित्रांना नमस्कार. मी हयातुल गायकवाड. तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मी आलो आमच्या शेतामध्ये आणि शेतात तुम्हाला सांगतो म्हणजे बार्शी भाग आहे आमचा. तर बार्शी भागामध्ये इतका पाऊस आहे, जोरदार पाऊस आहे, सगळीकडे पाऊस पडलेला आहे. आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल हे सगळं पडीक क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये सगळीकडं झाडच झाड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, सगळीकडे झाडच झाड आहेत, कसलीही झाडच आहे. आणि इतकं प्रसन्न मन वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो आणि काम करत असताना दररोज कामाचा प्रेशर तर असतो, पण त्यातून वेळ काढून कुठंतरी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायचं ह्याची आवड माझ्या मनात असते. त्याच्यामुळे मी फिरण्यासाठी गावाकडे 2-4 दिवस सुट्टी काढून आलेलो आहे. तर इतकं मन प्रसन्न होतं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. आता माझ्या या भागामध्ये काही डोंगरदऱ्या नाहीत, पण जे हे शेतीचं जे पाठीमागचं तुम्हाला जे सगळं काय असं बॅकग्राऊंड दिसत असेल ते एकदम हिरवंगार आहे आणि ह्याच्यामुळं एकदम मन फ्रेश होतं, छान वाटतं. आता ह्या बाजूला तुम्हाला शेती दिसत असेल, तर ही सगळी शेती आहे, ही सोयाबीनची शेती आहे. एकदम मनाला प्रफुल्लित होऊन जातं. तर कधीही तुमच्या मनामध्ये असं काय विचार येत असेल की मनावरती गोदरेशन असेल, प्रेशर असेल, तर तुम्ही नक्कीच निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन आपलं जे माइंड आहे ते फ्रेश करू शकताय. पण मी आता पुढच्या कॅमेऱ्यानं पुढचा सीन दाखवतोय. तर बघा, मी आता चाललोय चाललोय. पाऊस पडून गेलाय, हिरवंगार असं दिसतंय सगळीकडे. समोर दिसतंय सगळीकडे हिरवंगार असं पटांगणच आहे. दाट झाडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडी, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे, आणि इतक्या वनस्पती आहेत, कसलेही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, ते आपण कधी पाहिलेली नसतात. असल्या वनस्पती आहेत आपल्याला बघायला मिळतात. सगळीकडे चिखल आहे, आशातून पायवाट काढत आपल्याला पुढं जावं लागते. आता मी काय पायामध्ये चप्पल घातलेलं आहे, सँडल घातलाय. आमचं बारका बंधुराच गाडी लावून पुढं गेलेत चिखलात ना. हे बघा, तर असं आहे, तुम्हाला मी दाखवतोय. आता चला, जाताना आमची फजिती कशी होते शेतातनं. सगळा चिखल आहे जिकडं तिकडं. हे बघा, ही रस्ता आमचं जायचं, सगळं पाणी चिखलाचं दिसते. असल्या चिखलातून जावं लागतं. थोडे पावसाने जरा उघडकीस दिली, 2 दिवस झाले, जरा बरं वाटते. हां, 2 दिवसात जरा बरं वाटायला, जरा उघडकीस दिल्यामुळं. ही बांध आहे आणि ह्या बांधावरनं पायवाट आहे, त्या पायवाटावरनं चालत जावं लागते. बघितलाच रस्ता, अशामध्ये चालत जावं लागतं. हे बघा, शेतकऱ्यांना आई ही साईडला सगळं पाणी साठलेलं आहे. आणि ही रस्ता तरी बघा तुम्ही, कसं चालायचं, कसं सटासट पाय घसरतात. इथून सगळ्या मशीन जनावर आमची जातात. अशा रस्त्याने आम्ही चालतोय. कधी पण तुम्ही फ्रेश होण्यासाठी फक्त खेड्यामध्ये यायचं किंवा डोंगररांगा. ती पाठीमागे दिसते कशी आहे, हिरवीगार, लसलशीत, सगळी झाड आहेत. फक्त पावसामुळे तर त्याच्यासाठी तुम्ही खेडेगावात या, मन फ्रेश करायचं असेल तर. चला, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.